साधारणतः रोजच्या दिवसाची सुरुवात आपली अशीच होते, देवपूजा करून. नंतर लागले लेकरांचा टिफिन बनवायला. पण आज लक्षात नंतर आलं लेकरांचा टिफिन नव्हता. त्याच्यामुळे तरी पण रोज कुकर लावावाच लागतो. पहिल्यांदा कुकर लावून घेतला. नंतर कुकर लावून झाल्याच्यानंतर आपली वरणाला फोडणी दिली. हे बघा, मी हिरवी मिरचीचं वरण केलेलं आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मिक्स करून मिक्सरमधून काढायचं आणि टोमॅटो टाकून फोडणी द्यायची. खूप छान होतं वरण. आमच्या लेकरांना हे वरण खूप आवडतं. वरणाला फोडणी देऊन झाली, याला एक उकळी आली की वरण बंद करून ठेवायचं कोथिंबीर टाकून. नंतर मी मेथीची भाजी निसायची होती. गवारीची भाजी करायची होती, परंतु लक्षात नाही की मध्ये मेथीची भाजी होती फ्रीजमध्ये, खराब होईल म्हणून नंतर गडबडीने निसायला घेतली मेथीची भाजी. मेथीची भाजी निसून घेतली, मेथीच्या भाजीला फोडणी दिली आणि नंतर मग लेकरांना चहा वगैरे करून दिला. ते पालेभाज्या असल्या की खराब होतात, त्याच्यामुळं मग ऐनवेळी चेंज केला आणि मेथीची भाजी केली. मेथीच्या भाजीला फोडणी देऊन घेतली. वरण, भात, चपाती आणि भाजी रोजचं लागतं आमच्या इथे. मेथीची भाजी सहसा आमच्यात सगळ्यांनाच आवडते. नंतर पीठ मळून घेतलं. पीठ मऊ झालं की चपात्या करून घेतल्या. सगळ्या स्वयंपाकाला लागायच्या आधी मी पीठ मळून ठेवते. मऊ होतं पूर्ण भाज्यांना ती फोडणी देऊजीपर्यंत आणि मग चपात्या पण छान होतात. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा पीठ मळून घेते. चपात्या करून झाल्या. काही जण झोपेतून उठायचेच राहिले होते लेकरं, त्याच्यामुळे नंतर लेकरांना पण मी चहा करून दिला. चहा वगैरे झाला आणि नंतर धुणं ते धुवायचं होतं. पावसामुळे मी लवकर धुणं धुवून टाकते. नंतर धुणं धुवायला गेले. बघा, आमच्या गच्चीवरून दिसते पूर्ण सगळीकडे पाणी साचलेलं आहे. भरपूर पाऊस होता. काल तर दिवसभर तोंड काढू दिलं नाही पावसाने, एवढा पाऊस होता. नंतर फ्रीज खराब झालं होतं. पूर्ण भाजीपाला ते सगळं साचलेला होता. त्याच्यामुळे म्हणलं आता सगळं वेगवेगळं करून ठेवावं आणि फ्रीज पण स्वच्छ करून घ्यावं. तर हे बघा, हे पत्ताकोबीचा गड्डा आहे. कालच बाजार केला होता. तर बघा किती खराब आहे गड्डा. याच्यात थोडंसुद्धा चांगलं नाही की भाजी करण्यासारखं. त्यामुळे असं काही खराब काढून टाकून दिले आणि स्वच्छ करून एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवले सगळं सामान, सगळं आपला भाजीपाला. आणि फ्रीज पण स्वच्छ धुवून घेतलं. तुम्ही फ्रीज कसं साफ करता मला सांगा. हे पूर्ण फ्रीजमधले भांडे वगैरे घासून घेतले, धुवून घेतले. नंतर वटा वगैरे पुसून घेतला व्यवस्थित, गॅस ते. तोपर्यंत गुड्डी फ्रीज पुसून घेत होती. आम्ही शॅम्पू टाकून शॅम्पूचं पाणी करून फ्रीज पुसून घेतो, म्हणजे कुठला वास वगैरे येत नाही. शॅम्पूच्या वासानं वास निघून जातो. वटा तीन व्यवस्थित झाला की सगळं काम झाल्यासारखं वाटतं. मी वटा तीन धुवून घेतला, तोपर्यंत गुडीने पूर्ण फ्रीज साफ करून घेतलं. कोरड्या कपड्याने व्यवस्थित फ्रीज पुसून घेतल्याच्यानंतर मी नंतर कोरड्या कपड्याने आपले व्यवस्थित ते फ्रीजमधले भांडे असतात ना, ते पुसून वगैरे घेतले आणि लावून टाकले. लावून टाकल्याच्यानंतर आपलं फ्रीजमध्ये पूर्ण भाजीपाला ते फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि टोमॅटो वगैरे ते धुवून मी एखाद्या कपड्यामध्ये ठेवले होते व्यवस्थित. ते सुकून व्यवस्थित पुसून ठेवले टोमॅटो ते. हे सगळे कॅरीबॅगमध्ये घालून ठेवले भाजीपाला आणि खालच्या ह्याच्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून टाकला भाजीपाला पूर्ण. आणि टोमॅटो व्यवस्थित धुवून कपड्यामध्ये पुसून ठेवले होते, ते पण खालच्या ह्याच्यामध्ये ठेवून दिले टोमॅटो पण. असं पूर्ण कॅरीबॅगमध्ये एक ठिकाणी जर भाजीपाला ठेवला तर फ्रीजमध्ये पण पसारा वाटत नाही आणि हे खराब होऊ नयेत म्हणून व्यवस्थित कोरडे करून टोमॅटो मी ठेवून दिले होते. आता बघा फ्रीज कसं स्वच्छ वाटते. आज पुरतं एवढंच. कसा वाटला ब्लॉग?